जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झालाय। 22 एप्रिलला भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटक आनंद घेत असताना अचानक दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये जवळपास 26 पर्यटक मृत्युमुखी पडलेत आणि संपूर्ण देश हळहळलाय। यामध्ये महाराष्ट्रातीलही 6 पर्यटकांचा समावेश होता। लष्कर-ए-तोयबाच्या TRF या संघटनेनं हा हल्ला घडवून आणलाय। या हल्ल्यानंतर संपूर्ण देश पेटून उठलाय। केंद्र सरकारकडूनही कठोर पावलं उचलली गेली आहेत। आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरं उडवण्यात आली आहेत। तसंच जगभरातून अनेक देशांकडून भारताला पाठिंबा मिळतोय, तर काही मुस्लिम राष्ट्रही भारताच्या समर्थनात उतरल्याचं दिसून येत आहे। तर पहलगाम हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण झालाय आणि या हल्ल्याचा नेमका घटनाक्रम काय होता आपण पाहूया। 22 एप्रिलला पहलगाम इथे लष्कर-ए-तोयबाच्या TRF दहशतवादी संघटनेनं पर्यटकांवर हल्ला केला। हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले। पर्यटकांना नाव विचारून आणि त्यांनी कलमा न वाचल्यानं गोळ्या घातल्याचा दावा करण्यात आला। भारतीय लष्कर आणि NIA कडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तीव्र मोहीम सुरू करण्यात आली। आसिफ शेख आणि आदिल गुरी या 2 दहशतवाद्यांची नावं समोर आली। पंतप्रधान मोदी सौदी अरब दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परत आले। अनेक सुरक्षा विभागाच्या बैठका घेत घटनेचा आढावा घेण्यात आला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीनं जम्मू काश्मीरला रवाना झाले आणि स्थानिक प्रशासनासोबत त्यांनी बैठक घेतली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी भारताला पाठिंबा दिला। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी 18 एप्रिलला जे भाषण केलं होतं ते हल्ल्याचं कारण मानलं गेलं। काश्मीरमध्ये जिहाद आणि डेमोग्राफी बदलण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं भाषणात वक्तव्य केलं गेलं होतं। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 24 एप्रिलला नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक घेतली। भारताकडून कठोर पावलं उचलत सिंधू जलकरार रद्द करण्यात आला। पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले। दूतावासासह अटारी वाघा सीमा तपासणी नाका बंद करण्यात आला। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। जम्मू काश्मीर प्रशासनानं 24 तास हेल्प डेस्क उपलब्ध करून दिली। 1 ते 7 एप्रिल दरम्यान हल्ल्यासाठी रेकी झाल्याचा खुलासा करण्यात आला। हल्ल्यातील एका दहशतवाद्याचा फोटो समोर आला। सशस्त्र दलांचा गणवेश घालून हल्ला झाल्याचं उघड झालंय। 27 एप्रिलला हा पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस होता। हल्ल्याला 2006 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला गेलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।